ऐका हो ऐका, राजे साहेबाला जो कोणी कावळा धरून आणून देईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस. सगळे महाराज शेताकडे जाऊ लागले होते कामाला, बाया निंदाय जाऊ लागल्या होत्या, कोणी दुकान उघडाय जाऊ लागलं होतं, कोणी नोकरीला जाऊ लागलं होतं. दौंडी सगळ्यांनी ऐकली. महाराज सगळे हातातलं दिलं टाकून खुरप कुठं निघाले, कावळा धराय निघाले. सगळे गावातले लोक जंगलानं पळायला लागले. आता कावळा सापडते का? गावात कोणी चिठ पाखरू राहिलं नाही. एक बिचारा आंधळ राहिला. आंधळ आज कुठे गेले रे म्हणला माणसं सगळे गावातले. ते म्हणले तुला माहित नाही काय, कावळा धराय गेले जंगलामध्ये. असं काय? ह्याचा नित्य नेम होता महाराज. मला कशा कावळा गोसल म्हणला. नित्य नेमाप्रमाणे नदीच्या काठावर बसलेला आहे, त्याचं स्नान पूजा करायची वेळ. आणि योगायोगानं नदीमध्ये स्नान केल्यानंतर तो सूर्याला असा काय करायचा, अर्घ द्यायचा. ओम सूर्याय नमः म्हणून असं करायचं आणि नमस्कार करायचा सूर्याला. असं 2-3 वेळेस करता 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 हे जंगलातले कावळे काय केले, गावातले लोक जंगलात कसे आले गडे म्हणून जंगलातले कावळे गावात आले. जंगलात माणसं आलेत म्हणून कावळे कुठं आले, गावात. हे हुंबडा कावळ्याचा. आणि नदीच्या पात्रावर ह्यानं नमस्कार करता 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 एक कावळा ह्याच्या हातामध्ये आला. कोणाच्या हातात आला? आंधळ्याच्या. आणि डोळस किती हुडकू लागले, 1,00,000 रुपयासाठी हुडकू लागले महाराज. कावळा कोणाला सापडला? बोला की. आंधळ्याला सापडला. आणि दुसऱ्यानं विचारलं महाराज तुम्हाला कावळा सापडला? हो म्हणले कावळा सापडला. आता 1,00,000 रुपये काय झालेलं आहे, बक्षीस मिळणार आहे. एवढ्यावर समाधान मानाव. दुसरा एक धरतो गडे म्हणले. आता किती लाख होता? 2,00,000 रुपये मिळतो. यानं बगलत कावळा धरला. पिंजऱ्यात तरी ठेवावी. बगलत कावळा धरला महाराज. आणि पुन्हा कावळा धरण्याकरता हात वरी केले. होता ते कावळा राहिला की गेला निघून. हे कोणाचं सांगालो मी, कोणाचं सांगालो सांगा की. आंधळ्याच. कोणाचं सांगालो, कोणाचं सांगालो? अहो आपणच आंधळे आहोत.